मस्त बघा किती छान लाडू बनलेले आहे। सर्व ड्रायफ्रूट घातलेली आहे, मेथी घातलेली आहे, हालीम आणि डिंक, सर्व बेसन, रवा आणि आपलं गव्हाचं पीठ आणि मेन म्हणजे गूळ, काजू बदाम सर्व प्रकारे, मनुका, खोबरं, चणा, शेंगदाणा सर्व असं मी घालून मस्त असे लाडू बनवले आहेत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलला जाऊन पहा, तुम्हाला खूप आवडेल हा व्हिडिओ। आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पहा, खूप छान लाडू बनलेले आहेत। तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा माझ्या चॅनलला, तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि आज आहे गणपतीचा 5वा दिवस, तर गणपती उत्सव जोराने चालू आहेत गावी। पण आता मी व्हिडिओ शूटिंगला केलेले होता, व्हिडिओ शूटिंगमध्ये माझ्या गणपतीचं मी दर्शन घेतलेलं आहे। 5 दिवसाचा आमचा माहेरचा गणपती आहे आणि आमचा सासरी गणपती 9 दिवस आहे। पण पुढच्या वर्षी मी नक्की जाणार गणपती बाप्पांना। ह्या वर्षी मला काही कारणास्तव जाता आलं नाही, तो सो सॉरी। आता मी गणपती बाप्पांसाठी हे लाडू आपल्यासाठी पण घरात होतील आणि माझ्या गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी हे लाडू बनवलेले होते। आता मी नैवेद्य दाखवलेला होता आणि त्यानंतर आपण टेस्ट केलेले आहे लाडूची। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, आवडेल तुम्हाला। खूपच छान लाडू आहेत, पौष्टिक, खूपच अगदी ओल्ड माणसांना ते 50 च्या घरात असणाऱ्या सर्व लोकांना हे लाडू तर खूपच पौष्टिक आहे। हाडं आणि दुखत असतील तर ते थांबून जातील एवढं मी त्यामध्ये लाडूमध्ये घातलेलं आहे। आणि खूप असे सुंदर लाडू बनवलेले आहेत, तुम्ही जाऊन नक्की रेसिपी पहा। तुम्हाला गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा आपल्याला सर्व मनोकामना आपल्या पूर्ण करतील, आपलं शरीर निरोगी ठेवतील, प्रत्येकाला यश देतील, ही मी गणराजांकडे प्रार्थना करत आहे। आपण आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। माझा पूर्ण व्हिडिओ ह्याचा आहे ना, तो तुम्ही जाऊन लाडूचा तुम्ही जाऊन नक्की व्हिडिओ माझा पूर्ण पहा, तुम्हाला खूप आवडेल हा व्हिडिओ। आणि अदर व्हिडिओ पण पहा आणि माझ्या प्लीज चॅनलला मला सपोर्ट करा। तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। अशीच मी चांगली रेसिपी मी घेऊन येईन माझ्या चॅनलवर, तुम्ही व्हिजिट नक्की द्या।